तुम्ही मला सतत विचारत असता ना, की कोणते बुक्स वाचते. तर द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड तर मी वाचतेच. पण त्याच्यासोबतच द सिक्रेट बुकसुद्धा मी वाचलं आहे आणि त्या बुकमध्ये सांगितलेला एक सुंदर विचार. हे बघा, जर का कुणी आपल्याबद्दल नकारात्मक विचार करत असेल, तर अजिबात टेन्शन नाही घ्यायचं हं. का माहिती आहे? तर तेच विचार जो कोणी आपल्याबद्दल निगेटिव्ह बोलतोय, विचार करतोय, त्याच्याकडे अधिक पटींनी परत जात असतात. आणि हे असं का होत असतं? की ते निगेटिव्ह विचार, जो आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करतोय, त्याच्याकडेच का परत जातात? तर आपण ना आपल्याच जीवनामध्ये अगदी आनंदात असतो. आपलं जीवन अगदी आनंदानं जगत असतो आणि मग त्याचे निगेटिव्ह तरंग आणि आपले पॉझिटिव्ह तरंग हे मॅच नाहीत होत आणि म्हणूनच ते तरंग म्हणजेच ते निगेटिव्ह विचार जो आपल्याबद्दल करतोय त्याच्याचकडे ते अधिक पटींनी परत जातात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. कारण आपल्या या दोघांच्या विचार करण्याच्या आणि जगण्याच्या पद्धतीमध्ये, तरंगांमध्ये खूप अंतर असतं आणि जोपर्यंत आपणही त्यांच्याच लेव्हलला उतरून, अगदी खालच्या थराला उतरून असे विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनात कुणीच विचारांच्या माध्यमातून नकारात्मकता आणूच शकत नाही. म्हणूनच मी सतत तुम्हाला सांगत असते, की आपण नेहमी सकारात्मक राहायचं, छान आनंदी जितकं आनंदी जगता येईल, आपलं जीवन सुंदर बनवता येईल तितकं बनवत राहायचं. मग कोणीही कितीही आपल्याबद्दल कसाही निगेटिव्ह विचार करू द्या. ते निगेटिव्ह विचार किंवा नजर लागणे बोलतात किंवा दृष्ट लागणे हे आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही मग. चला, हा असा सारा ब्रेकफास्ट बनवून मी कुठं निघाली आहे दाखवते. कसं आहे, आज आहे रविवार. काल आम्ही शनिवारी म्हणजे या अगोदरचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, की आम्ही गेलो होतो साड्या शॉपिंगसाठी कल्पनाची. तर हे कल्पनाचं घर आहे. कल्पनाच्या गॅलरीमध्ये म्हणजे हिची गॅलरी पूर्वेला येते, माझी पश्चिमेला येते. त्यामुळं पूर्वेला छानसं हे हिवाळ्यातलं ऊन आहे. या उन्हात बसून आजचा आमचा ब्रेकफास्टचा प्लॅन आहे. कल्पना अजून आवरतीये, ती मस्त पोहे बनवतीये. तोपर्यंत म्हटलं चला उन्हामध्ये बसून आपण आनंद घेऊया, व्हिटॅमिन डी घेऊया आणि तुम्हालाही दाखवूया की गॅलरी कशी आहे यांची. सुंदर आहे ना? तर मलाही असं काय काय करायचं आहे. मस्त आलं ना हे? खूप दिवसांचा आमचा प्लॅन चालला होता, की मिळून ब्रेकफास्ट करूया. म्हटलं चला आज वेळ आहे आपल्याकडे, कारण इथून पुढे स्वच्छतेला घेणार आहोत आम्ही. म्हटलं संक्रांतीसाठी घर थोडंसं स्वच्छ करावं आणि एक छानसं एक प्रॉडक्ट आहे, ज्याने खरंच क्लिनिंग खूप इझी झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक स्पिनर आहे तो अगारोचा, ज्याला खूप साऱ्या अटॅचमेंटसुद्धा मिळालेल्या आहेत आणि त्या अटॅचमेंटनी कुठला पार्ट घरामधला किती छान क्लीन होतोय हे दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इतकी कामाची चीज आहे ना ही. 7 अटॅचमेंट असणारा स्पिनर आहे. घरातला प्रत्येक पार्ट म्हणजे फर्निचरपासून, बाथरूमपासून, किचनपासून, मिरर्सपासून सगळं काही आम्ही आज क्लीन करणार आहोत. बघूया आपण वन बाय वन प्रत्येक या अटॅचमेंटचा कुठे आणि कसा वापर होतोय. बघितलं तुम्ही लिटरली घासणी, आपली जी ग्रीन कलरची गालाची घासणी असते ना, त्या टाईपमध्ये सुद्धा यांच्याकडे अटॅचमेंट आहे आणि हे सगळं वापरून स्वच्छ धुवून आपण ठेवू शकतो आणि पुन्हा पुन्हा वापरू शकतो. याच्या आणि समजा जर का आपले हात पोहोचत नाहीत अशा ठिकाणी तो इलेक्ट्रिक स्पिनर पोहोचावा म्हणून त्याच्यासोबत एक पाईप पण दिलेली आहे, म्हणजे अटॅचमेंट पण आहे आणि दाखवत आहेत की बॅटरी कितपत म्हणजे तिथे ना लाईन्स ज्या आहेत ना, त्या लाईन्सवरून तुम्हाला कळणार की बॅटरी उतरत किती आली आहे. जवळपास 90 मिनिटं ही बॅटरी चालणार आहे एकदा तुम्ही चार्ज केल्यानंतर. चार्ज करण्यासाठी एक छोटीशी केबल पण सोबत दिलेली आहे त्यांनी. छानपैकी आपण वापरून झालं की चार्ज करायचं आणि मग ठेवून द्यायचं, म्हणजे नंतर वापरायला अगदी रेडी राहतो. तर हे बघा दाखवत आहेत की कितपर्यंत याची हाईट वाढते, म्हणजे बाथरूम, घरातल्या भिंती इतर किंवा फर्निचर जे काही आहे ना, ते सगळं या इलेक्ट्रिक स्पिनरनी अगदी इझिली क्लीन होतं आहे. हा इलेक्ट्रिक स्पिनर चार्ज कसा करायचा बघूया. हे बघा, जिथे पॉवरचं बटन आहे म्हणजे स्पिनर चालवण्याचं, त्याच्याच खाली जिथे बॅटरींची लाईन दिसते ना, त्याच्या खाली असं एक सेक्शन आहे जिथे आपण ही छोटीशी केबल लावून याची बॅटरी चार्ज करू शकतो. चला सुरुवात करूया या कॉमनच्या वॉश बेसिन एरियापासून, जो सतत घाण झालेलाच असतो, कारण सगळ्यात जास्त यूज होतो ना हा. आणि हा एरिया कसा मी क्लीन करते हे मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवले. तर मी ग्रीन घासणीनंच क्लीन करते आणि सगळ्यात गंमत म्हणजे या इलेक्ट्रिक स्पिनरच्या अटॅचमेंटमध्ये मला ग्रीन घासणीसुद्धा मिळाली आहे. वेल्क्रो आहे आणि त्या वेल्क्रोला हे सगळे अटॅचमेंट असे जॉईन होतात, चिटकतात. तर हे आपण असे याला हे करायचे, अटॅच करायचे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं स्पिनरमध्ये हे बसवायचं
सुरू. आता पहिल्यांदा मी काय केलं, इथे कॉलिंग मारून घेते मिररवरती आणि मग या स्पिनरनी जो सॉफ्टवाला आहे ना, तो मिररसाठी दिला आहे त्यांनी. प्रत्येक पार्टसाठी म्हणजे घरातल्या मिररसाठी आणि आपल्या वुडनच्या फर्निचरसाठी, नंतर जिथे लॅमिनेट आहे ग्लॉसीवालं छानसं, त्याला स्क्रॅचेस येऊ नये म्हणून त्याच्यासाठी असे वेगळे वेगळे अटॅचमेंट्स आहेत. आता एका अटॅचमेंटनी क्लीन केलं तर दुसऱ्या अटॅचमेंटनी आणि पुन्हा हे प्रॉपर आपण जसं कोरडा कपडा घेऊन कोरडं करायला बघतो ना, तर ते काम या सॉफ्ट अशा या अटॅचमेंटनी होतं आहे. इतकं भारी वाटलं मला आणि एकदम पटपट पटपट होतं आहे बरं का हे. जास्त वेळ नाही लागत. ते सर्क्युलर मोशनमध्ये असं छान फिरतं आहे ना बॅटरीवरती, त्यामुळं असा एक वेगळा जोर वगैरे आपल्याला द्यायची गरज नाही लागत. आता हा छोटासा ब्रश म्हणजे ज्याचे दात समोरचे अगदी निमुळते झालेले आहेत ना, त्याच्या अडचणीत जाऊन सगळे पार्ट्स क्लीन करत आहेत. मी या नळाला काय कसं केलं तुम्हाला सांगितलं होतं ना पाठी, की हिरवी घासणी घेऊन घासून 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 त्याची ना शाईन घालवली. अशा प्रकारे आता अडचणीमध्येही आपला दात घासायचा ब्रश घेऊन मला ना क्लीनिंग करावी नाही लागणार आहे. या स्पिनरने माझं काम खरंच इझी केलेलं आहे. आणि मी आत्ता आहोंना म्हणत होते, द्या माझ्याकडे ते, तुम्ही शूट करा, मी क्लीन करते, मला करायचे नाही. आहोंना असल्या इलेक्ट्रिक वस्तूंचं गॅजेटचं फार वेड आहे. हे मीच करणार, मीच दाखवणार. म्हटलं बरं ठीक आहे. मागच्या पण एका 2-3 व्हिडिओच्या अगोदर मी ही स्पिनर दाखवलं होतं. त्यावेळीसुद्धा आहोंनीच घाई केली होती, की नाही मला या स्पिनरनी क्लीन करूनच पाहायचं आहे. का माहिती आहे, त्यांना हा स्पिनर खरंच खूप आवडला आहे. म्हणजे ना लिटरली मला ते म्हणत होते, कधी करायचा व्हिडिओ, कधी करायचा व्हिडिओ. आणि आता बघा हां, की स्वतःच सगळं काही क्लीन करायला लागलेत. म्हणजे नाही नाही मीच करणार आहे, तू शूट करायचंस. म्हटलं द्या इकडे, सतत तुम्हीच काम करताना दिसता. काय म्हणतील ना माझ्या मैत्रिणी, की सतत नवऱ्याला काम लावते. पण नवरा माझा असा आहे, हो समजून घ्या मैत्रिणींनो, की तोच आहे असा, त्यालाच आवडतं हे सारं करायला. तर मी काय करू शकते. म्हटलं चला आता इथलं सारं क्लीन झालं आहे, तर हा दिवासुद्धा छानपैकी क्लीन करून घेऊया. ज्या पद्धतीनं आपल्याला या वॉश बेसिनच्या मधला पार्ट क्लीन करायला किंवा भिंतीच्या साईडचं क्लीन करायला जसा छोटा ब्रश आहे ना, तसाच अजून एक फ्लॅटवाला ब्रश आहे, त्याने आपण प्लॅटफॉर्म क्लीन करून घ्यायचा. आणि आता त्यापेक्षा थोडासा जो मोठा ब्रश आहे, त्याने आता हे बाथरूम क्लीन करायला घेतलं आहे. अशा पद्धतीनं ही जी काही पाईप आहे, जे काही आपल्या जिथे जिथे हात पोहोचत नाहीत अशा ठिकाणी वापरण्यासाठी ती आहोने अटॅच केली आहे. कारण भिंतीसुद्धा बघा याने आता इतक्या छान क्लीन होणार आहेत. वेगळा फोर्स लावण्याची वगैरे बिलकुल गरज नाही पडत. हे स्पिनर इतकं मस्त काम करतं आहे ना, अगदी ना तुम्हाला फरक जाणवेल, की आपण हाताने जे जे क्लीन करतो आणि या स्पिनरने जे जे क्लीन केलं आहे, एक वेगळीच चकाकी आली आहे. ती चकाकी दाखवते मी तुम्हाला, थांबा. मी जेव्हा रात्रीचा स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा क्लीन केलेला दाखवला आहे ना, काय माझा किचन ओटा चमकायला लागला आहे माहिती आहे. तो मुळातच पहिल्यांदा चमकत असतो, पण तरीसुद्धा हॉब आणि ओटा मी पहिल्यांदा या स्पिनरनी क्लीन केला आणि काय दिसायला लागला तो. मला जाणवला डिफरन्स, की हातानं घासण्यामध्ये आणि या स्पिनरनं जेव्हा सर्क्युलर मोशनमध्ये तो स्पिनर फिरतो आणि त्याचाच फोर्स लागतो ना, तेव्हा काय शाईन आली आहे. चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात. मला खरंच खूप कंटाळा आला होता, कारण मला ना थोडीशी कणकणी यायला लागलेली होती. पण या दोघांना ना चिकन खायचं होतं. मग म्हटलं चला तुम्ही जर का करत असाल खूप सारी हेल्प, तर मी चिकन बनवायला रेडी आहे. साधासा काहीसा स्वयंपाक करायचा माझा प्लॅन होता, खिचडी भात वगैरे टाकण्याचा. पण नाही, अहोंनी मला कसं समजावलं माहिती आहे? मला बोलत आहेत, जेव्हा तू चिकनचं सूप पिशील ना, तेव्हा तुझी सगळी कणकणी निघून जाईल, तुला सर्दी होणारच नाही. म्हटलं बरं. आपल्या एका विवस मैत्रिणीला या तव्याबद्दलची क्वेरी होती, की हा नॉनस्टिकसारखं काम करतो का? तर बघा, तुम्ही बघू शकता, की हा अगदीच नॉनस्टिकसारखं काम करतो. मस्त होतात पोळ्या आणि मी अगदीच जेव्हापासून तो घेतला आहे ना, तेव्हापासून मी याचा खराखुरा रिव्ह्यू शेअर केला आहे. तुम्ही जर का हा तवा खूप 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 हीटला ठेवला आहे, म्हणजे अगदी गरम झाला आहे, कडक झाला आहे आणि बराच वेळ एका साईडला चपाती राहिली, तर मात्र ती चिटकते. चिटकते म्हणजे काय होतं, हनी बीची जी काही डिझाईन आहे ना, ती त्याच्यावरती उमटते. पण नॉर्मली आपण पटपट चपात्या पलटतो आणि भाजतो, त्यावेळेला बिलकुल याच्यावरती डिझाईन उठत नाही. बघू शकता तुम्ही. उठली आहे का कुठे डिझाईन? नाही. आणि चिटकली आहे का चपाती? तर नाही. काहीतरी विचार करूनच थालवाल्याने तो बनवला आहे आणि भन्नाट आहे. मला आवडला तो. म्हणजे ना मला कळालं, की कशा पद्धतीने चूक झाल्यानंतर ती पोळी तशा पद्धतीने चिटकते. तर आपण ना नॉर्मली नॉनस्टिकवरती सुद्धा खूप वेळ तवा अगदी हाय हीटवरती ठेवला आहे आणि बराच वेळ जर का चपाती त्याला चिटकून राहिली, तर ती चिटकतेच. म्हणजे ना पलटायची राहून गेली तर त्याच पद्धतीचा हा तवा आहे. आणि एक मनाला आपल्या बरं वाटतं ना, की चला आपण नॉनस्टिक काढून टाकलं आहे आणि आता प्रॉपर ट्रायप्लायचा हा तवा यूज करतो आहे.
तर आजचं हे चिकन या दोघांना मी म्हटलं शॉर्टकटमध्ये एकत्र शिजवून देते, तर नाही, सुकं खायचं आहे वेगळं आणि पातळही वेगळं हवं आहे. तर सारं काही बनलं आहे, एकदम टेस्टी बनलं होतं, एकदम एक नंबर बनलं होतं. आणि त्यानंतर माझ्यासाठी मी 2 बाजरीच्या भाकरी आणि या दोघांच्यासाठी चपात्या केलेल्या आहेत. हे असं असतं, ज्या दिवशी आपल्याला आराम हवा असतो ना, त्या दिवशी हे ना जास्तीचं काम असतं आपल्याला. पण काय करणार, आपला नवरा आता आपल्याही कामामध्ये मदत करतोय म्हटल्यावर त्याच्या या सगळ्या ख्वाहिशसुद्धा पूर्ण करणं आपलं काम आहे ना. आणि खरंच या दोघांना खूप मनापासून चिकन आवडतं. बघा, तुम्ही याच्या लूकवरूनच तुम्हाला कळलं असेल ना, की हे किती भन्नाट बनलं होतं. जो काही हा YFLचा म्हणजे युअर फूड लॅबवाल्यांचा मी ब्लेंडर यूज करते ना जेव्हापासून, त्यामध्ये इतकी छान पेस्ट बनते ना, की सगळ्या पदार्थांना ऑटोमॅटिकच खूप छान अशी चव आणि टेक्स्चरसुद्धा यायला लागले. तर या माझ्या ताल तव्यावरच्या चपात्या अगदी मऊ लुसलुशीत आणि बाजरीच्या भाकरी. मी तर बाबा भाकरीबरोबरच नॉनव्हेज एन्जॉय करू शकते, चपातीबरोबर नाही. मकर संक्रांतीसाठी घराचं क्लिनिंग काढलं आहे आणि ओट्यावरती नॉनव्हेज बनवलं आहे. आता मला मकर संक्रांतीसाठी पुरणपोळी बनवायची आहे, पुन्हा तिळाचे लाडू बनवायचे आहेत. मग ओटा स्वच्छ असायला हवा ना. मग जेव्हा केव्हा नॉनव्हेज बनवलं जातं ना, त्यानंतर मी डीप क्लीन करून घेते. तर आज म्हटलं आपल्याकडे स्पिनर आहे, तर किती छान आपण यानेच सगळं काही क्लीन करूया. म्हणजे मी तर त्या ग्रीन घासणीने माझा हॉब क्लीन करणार होते, पण आहोनी मला आठवण करून दिली, अगं ही घासणी हॉबला नको लावू, हॉबसाठी वेगळी अटॅचमेंट आहे सॉफ्टवाली, जी काचेसाठी मिररसाठी म्हणजेच मी जे काही आरसे वगैरे क्लीन करण्यासाठी वापरली ती वाली, नाहीतर तू याला स्क्रॅचेस करून ठेवशील. तर हे बघा, अशा पद्धतीनं मी सिफ्टचं सोल्युशन सगळीकडं स्प्रे करून घेतलं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा थोडंसं पाणी टाकून ओटा ओला करून घेतला. घरातील माझ्या सगळे हे कॉर्डचे प्लॅटफॉर्म आता या ग्रीन घासणीने अगदी चकचकीत होत आहेत. बरं, ही घासणी वापरून झाली की स्वच्छ पुन्हा धुवून पिळून ठेवून द्यायची. आणि जर का काही दिवसांनी म्हणजे काही महिन्यांनी वापरून ही खराब झाली ना, तरीसुद्धा याच्या लूजमध्ये या अटॅचमेंट ॲमेझॉनवरती मिळतात, तर आपण त्या घेऊ शकतो. तर बघा, आता हातसुद्धा खराब न करता ओटा छानपैकी असा क्लीन करायचा. म्हणजे ह्यानंतर दुसरा पुन्हा शेवटी कपडा मारण्यासाठी हात ओला खराब करावाच लागणार आहे, पण तरीसुद्धा नसेल कपड्यांनी करायचं तरीसुद्धा ह्याला सॉफ्ट अशी एक वेगळी अटॅचमेंट आहे ना, ती वापरू शकतो आपण. पुन्हा चिटकणार का? चिकटणार की वेलक्रो आहे त्याला असं पिळायचं नाही, याला झाडायचं. चला, आता हॉबचा नंबर आहे. हॉबसाठी ही अटॅचमेंट यूज करते मी, अगदी सॉफ्टवाली. अजून एक आहे वेगळी, जो जाड स्पंज आहे, पण त्याच्यापेक्षा ही आहे ना, ही हॉबसाठी परफेक्ट आहे अगदी. कारण इतका छान असा मुळातच माझा हॉब चमकतोय, पण अजूनच छान शाईन आली होती याने. मला असं वाटतं आहे की छानपैकी ना हे सर्क्युलर मोशनमध्ये अगदी फोर्सफुली सगळं क्लीन करतं आहे. अगदी बघा ना तुम्ही, बर्नरच्या साईडच्या ज्या खाचा आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ही पातळ आहे ना अटॅचमेंट, ही घासणी, त्यामुळे ती इझिली त्यामध्ये जाऊ शकते आणि क्लीन करू शकते बटनांच्या मधला पार्ट वगैरे. आणि 3 बर्नरचा हॉब घेण्याचं रिझन माझं हे होतं बरं का, की मला ना क्लिनिंगसाठी व्यवस्थित हात पुरायला हवा. आता हातच काय, ह्या स्पिनरसुद्धा इझिली सगळीकडे फिरतोय कारण स्पेसियस आहे ही माझी शेगडी, हा माझा हॉब. आणि पाणी वगैरे डायरेक्ट ओतून चालणार नाही आणि लगेचच हे असं खराब होतं. आपण जे काही ऐकलेलं असतं ते साफ खोटं आहे, मिथ आहे. काहीही खराब वगैरे होत नाही. तुम्ही पाहताय ना की 3.5-4 वर्ष झालं मी हा हॉब यूज करते, सिंगल कंप्लेंट नाही आहे. आणि काय चमकतोय बघा, अगदी नव्यासारखा झाला. तरी मी बर्नर वगैरे धुतलेले नाही आहेत बरं का. हां, फक्त स्टँड धुवून घेतले आणि तुम्हाला मी शाईन दाखवते आहे. बघा, ओट्याला सुद्धा एक वेगळीच चकाकी आली आहे. तर हा इलेक्ट्रिक स्पिनर खरंच खूपच युजफुल आहे. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्लॉग आणि हे प्रोडक्ट नक्की मला सांगा. कोणाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या, मी हे टॅग करते आहे. आणि चला, आता आपण हा व्हिडिओ इथंच एंड करूया. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.